नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रामधील प्रथम महत्त्वाच्या चालू घडामोडी तसंच जीके सुद्धा आपण रिव्हिजन मारणार आहे. हे प्रश्न बघा पेपरला पडण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त आपण 500 लाईक ठेवतो. 500 लाईक नक्कीच पूर्ण करणार. आणि मित्रांनो, चला आपला पहिला प्रश्न बघूयात आपण. महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता आहे? तर आपल्या सर्वांना माहीत पाहिजे बघा, ऑप्शन क्रमांक 1 सोलापूर हा जिल्हा बघा कमी पावसाचा. पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती होती? तर पहिली बघा आपल्या सर्वांना माहीत पाहिजे मुंबई, ऑप्शन क्रमांक बी मुंबई होती. नेक्स्ट पहा, महाराष्ट्रामधील सर्वात मोठं सभागृह कोणतं? तर ऑप्शन क्रमांक ए षण्मुखानंद हॉल मुंबई हा बघा सगळ्यात मोठा सभागृह आहे. नेक्स्ट पहा, महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी कोणती? महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी कोणती? तर मुंबई ही आहे. कोणती? मुंबई. महाराष्ट्रातील सर्वात जास्त किनारपट्टीचा जिल्हा कोणता आहे? तर रत्नागिरी. लक्षात ठेवा, महाराष्ट्राला एकूण बघा 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. त्यापैकी बघा सर्वात जास्त किनारपट्टी ही रत्नागिरी जिल्ह्याला आहे. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रामधील सर्वात जास्त वनक्षेत्राचा जिल्हा कोणता आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात जास्त वनक्षेत्राचा जिल्हा बघा गडचिरोली. कोणता जिल्हा बघा? गडचिरोली. त्याचप्रकारे मित्रांनो, आत्ताचे नवीन महत्त्वाचे बघा पहिलं चालू घडामोडी एकदम IMP, त्याच्यात तुम्ही स्क्रीनशॉट मारून ठेवा किंवा पाठ करून ठेवा. 100% पोलीस भरती तसेच इतर परीक्षांना पडण्याची दाट शक्यता आहे. तर बघा पहिलं फळाचं गाव कोणतं आहे? तर पहिलं फळाचं गाव आहे बघा धुमाळवाडी. लक्षात ठेवा कोणतं आहे? धुमाळवाडी. पहिलं पुस्तकाचं गाव कोणतं आहे? भिलार. हा प्रश्न पोलीस भरतीला बऱ्याच वेळेस रिपीट झालेला आहे. पहिलं मधाचं गाव बघा मांगर गाव आहे. कोणतं आहे? मांगर हे गाव पहिलं मधाचं गाव आहे. त्यानंतर पहिलं फुलपाखराचं गाव कोणतं आहे? तर महादरे. लक्षात ठेवा महादरे हे फुलपाखराचं गाव आहे. पहिलं कॅशलेस गाव कोणतं आहे? तर बघा धसई हे पहिलं कॅशलेस गाव आहे महाराष्ट्रामधलं. आणि पहिली कवितांचं गाव कोणतं आहे? तर पहिलं कवितांचं गाव आहे बघा उभा दांडा. लक्षात ठेवा उभा दांडा. पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती आहे? महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची नदी बघा गोदावरी नदी. लक्षात ठेवा गोदावरी. महाराष्ट्रातील सर्वात जास्त वेगवान रेल्वे कोणती? तर बघा इंद्रायणी एक्सप्रेस ही आहे. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त अंतर धावणारी रेल्वे कोणती? तर महाराष्ट्र एक्सप्रेस जे बघा महाराष्ट्रातील सर्वात जास्त अंतर धावणारी रेल्वे. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रातील सर्वात जास्त पावसाचं ठिकाण कोणतं आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात जास्त पावसाचं ठिकाणी आंबोली. लक्षात ठेवा आंबोली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील ठिकाणी. लक्षात ठेवा सिंधुदुर्गमधील. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रात सर्वात जास्त तापमानाचा जिल्हा कोणता आहे? तर सर्वात जास्त तापमानाचा जिल्हा आहे बघा चंद्रपूर. ऑप्शन क्रमांक बी चंद्रपूर हा जिल्हा आहे. महाराष्ट्रामधील सर्वात कमी वनांचं प्रमाण असलेला जिल्हा कोणता आहे? तो ऑप्शन क्रमांक बी लातूर हा बघा सर्वात कमी वनांचं प्रमाण असलेला जिल्हा आहे. कोणता? लातूर. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्राचं पहिले राज्यपाल कोण होते? आपल्या महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते श्रीप्रकाश. ऑप्शन क्रमांक ए श्रीप्रकाश हे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते. महाराष्ट्रामधील पहिलं मातीचं धरण कोणतं? तर महाराष्ट्रातील पहिलं मातीचं धरण बघा गंगापूर. हे धरण बघा पहिलं मातीचं आहे बघा ते नाशिक जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील आणि भारतातील पहिल्या महिला डॉक्टर कोणत्या? तर आपल्या सर्वांना माहीत पाहिजे बघा आपल्या महाराष्ट्रातील तसेच भारतामधील पहिल्या महिला डॉक्टर होत्या बघा आनंदीबाई जोशी. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक ए आनंदीबाई जोशी या महाराष्ट्रातील तसेच भारतामधील पहिल्या महिला डॉक्टर होत्या. नेक्स्ट पहा, भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण होते? तर भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती होते बघा धोंडो केशव कर्वे. कोण होते बघा? धोंडो केशव कर्वे हे होते. नेक्स्ट पहा, ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहे? तर ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती बघा वि.स. खांडेकर. ऑप्शन क्रमांक बी वि.स. खांडेकर हे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती होते. महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प कोणता आहे? आणि मित्रांनो बघा, तुम्हाला जर महत्त्वाच्या चालू घडामोडी तसेच महत्त्वाचं जीके महत्त्वाच्या नोट्स पाहिजे असतील तर बघा 149 रुपयाला आपण लॉन्च केलेले आहेत बघा. ज्यांना पाहिजे असतील त्यांनी बघा आपला जो काही व्हॉट्सअप नंबर आहे की जो फोनपे नंबर आणि व्हॉट्सअप नंबर एकच आहे 8275558283 याला तुम्हाला काय करायचं आहे फोनपेला 149 रुपये सेंड करायचे. जो काही QR कोड आहे तो स्कॅन करून सुद्धा तुम्ही पाठवू शकता. या ठिकाणी तुम्हाला सगळं काही चालू घडामोडी तसेच महत्त्वाचं भूगोल इतिहास सगळे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी IMP रिव्हिजनसाठी पाठवले जातील. ज्यांना घ्यायचं असेल मित्रांनो त्यांनी अवश्य घ्या. आपल्या महाराष्ट्रातील पहिलं 5 स्टार म्हणजे पंचतारांकित हॉटेल कोणते? तर हॉटेल कोणतं आहे बघा ताजमहल हे 5 स्टार हॉटेल. नेक्स्ट पहा, महाराष्ट्रातील पहिलं ऊस संशोधन केंद्र हे कोणत्या ठिकाणी आहे?
तर ऊस संशोधन केंद्र हे आपल्याला माहिती आहे ऑप्शन्स क्रमांक आहे मांजरी पुणे या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र आहे. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता आहे? तर महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा आहे बघा सिंधुदुर्ग. ऑप्शन क्रमांक सी सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे. महाराष्ट्रामधील दुसरा पर्यटन जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रामधील दुसरा पर्यटन जिल्हा तर राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन्स क्रमांक सी. तर बघा आता औरंगाबादचं नवीन नाव काय झालेलं आहे बघा छत्रपती संभाजीनगर. लक्षात ठेवा छत्रपती संभाजीनगर हे बघा दुसरा पर्यटन जिल्हा आहे. महाराष्ट्रामधील पहिली ई चावडी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्रातील पहिली ई चावडी लक्षात ठेवा ई चावडी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक बी खुर्द बुद्रुक पुणे जिल्ह्यामध्ये. लक्षात ठेवा इकडं पुणे जिल्ह्यामध्ये. नेक्स्ट पहा महाराष्ट्रातील पहिलं पाण्याचे खाजगीकरण करणारं शहर कोणतं? तर कोणतं आहे बघा महाराष्ट्रातील पहिलं पाण्याचं खाजगीकरण करणारं शहर ऑप्शन क्रमांक ए चंद्रपूर. लक्षात ठेवा कोणतं आहे चंद्रपूर. नेक्स्ट पहा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? अहमदनगर हा जिल्हा आहे. नेक्स्ट बघा महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे? तर कोणतं आहे बघा कळसुबाई हे सर्वोच्च शिखर आहे. नेक्स्ट बघा महाराष्ट्रातील पहिलं उपग्रह दळणवळण केंद्र कोणतं आहे? तर आर्वी पुणे या ठिकाणी बघा उपग्रह दळणवळण केंद्र आहे कुठं? आर्वी पुणे या ठिकाणी. तर पहिलं पक्षी अभयारण्य कोणतं आहे? ऑप्शन क्रमांक ए कर्नाळा रायगड हे बघा पहिलं पक्षी अभयारण्य आहे. नेक्स्ट पहा महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कोणत्या ठिकाणी होती? तर महाराष्ट्रामधील पहिली कापड गिरणी बघा ऑप्शन क्रमांक ए बघा मुंबईमध्ये होती बघा पहिली कापड गिरणी. नेक्स्ट पहा महाराष्ट्रातील पहिलं साप्ताहिक कोणतं होतं? तर महाराष्ट्रामधील पहिलं साप्ताहिक होतं बघा दर्पण. लक्षात ठेवायचं आपल्याला दर्पण. आणि महाराष्ट्रातील पहिलं मराठी दैनिक होतं ज्ञानप्रकाश. लक्षात ठेव कोणतं होतं? ज्ञानप्रकाश हे होतं. आणि महाराष्ट्रातील पहिलं मासिक कोणतं होतं? तर मासिक होतं बघा दिग्दर्शन. कोणतं होतं? दिग्दर्शन. तसेच महाराष्ट्रातील पहिलं आकाशवाणी केंद्र बघा मुंबईमध्ये चालू झालं होतं. कधी? 1927ला हे आकाशवाणी केंद्र चालू झालं होतं. आणि महाराष्ट्रातील पहिलं दूरदर्शन केंद्र मुंबईमध्ये 1972मध्ये चालू झालं होतं. लक्षात ठेवा 1972मध्ये हे चालू झालं होतं. त्याचप्रकारे मित्रांनो लक्षात ठेवा मराठीमधील पहिला बोलपट मराठीतील पहिला बोलपट कोणता होता? तर अयोध्येचा राजा. लक्षात ठेवा पहिला मुखपट कोणता होता? मुखपट तर मुखपट होता बघा राजा हरिश्चंद्र होता. राज्य फुलपाखरू जाहीर करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? तर आपलं महाराष्ट्र राज्य हे सुद्धा फॅक्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर लोकायुक्त आणि उपलोकायुक्त यांची कायद्याद्वारे नेमणूक करणारं देशामधील पहिलं राज्य कोणतं आहे? आपलं महाराष्ट्र राज्य हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर सहकार क्षेत्रामध्ये देशातील अग्रेसर राज्य कोणतं आहे? तर आपलं महाराष्ट्र आहे. रेड क्लिफ लाईन ही टिंबटिंब या दोन देशामधील सरहद्द दर्शवते. तर बघा भारत आणि पाकिस्तान दरम्यान बघा कोणती लाईन आहे? रेड क्लिफ लाईन आहे. एकदम IMP प्रश्न आहे बघा पोलीस भरतील हा प्रश्न वारंवार विचारलेला आहे. नेक्स्ट बघा जागतिक संकेतानुसार काय प्रश्न आहे बघा जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख आणि वारामधील बदल टिंबटिंब रेखावृत्तावर होतो. तर बघा 180 लक्षात ठेवा 180 अंशावर बघा या ठिकाणी बघा तारीख आणि वारातील बदल आपल्याला पाहायला मिळतो. नेक्स्ट बघा जगामधील सर्वाधिक लांब नदी कोणती आहे? तर नाईल नदी बघा जगातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती? नाईल. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? तर राष्ट्रीय विचारले आपल्याला तर बघा ती हैदराबाद या ठिकाणी स्थित आहे. कुठं? हैदराबाद. कोणत्या रेखावृत्ताला आंतरराष्ट्रीय वाररेषा असं म्हटलं जातं? तर कोणतं रेखावृत्त आहे ते? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 180. लक्षात ठेवा 180 अंश जे काय रेखावृत्त आहे त्याला बघा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय वाररेखा असं म्हटलं जातं. भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोणत्या ठिकाणी आहे? तर बॅरन बेटामध्ये बघा भारतामधील एकमेव जिवंत ज्वालामुखी कुठं? बॅरन बेटामध्ये. भारताचे 29 नंबरचं राज्य कोणतं आहे भारताचं? तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक 3 तेलंगणा हे राज्य बघा 29वं राज्य आहे कोणतं? तेलंगणा राज्य. नेक्स्ट पहा कुचिपुडी हा जो काही नृत्य प्रकार आहे हा कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर हा आंध्र प्रदेश या राज्याशी संबंधित. लक्षात ठेवा आंध्र प्रदेश. पुढचा प्रश्न बघा शिखांचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर हे कोणत्या शहरामध्ये? तर हे अमृतसरमध्ये. ऑप्शन क्रमांक 3 अमृतसर या ठिकाणी शिखांचं पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर हे स्थित आहे. पुढचा प्रश्न पहा भारतातील सर्वात मोठा दिवस कोणता आहे? तर बघा भारतामधील सर्वात मोठा दिवस आहे बघा 21 जून. लक्षात ठेवा 21 जून. पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? पृथ्वीला सर्वात
जवळचा ग्रह कोणता आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी शुक्र हा सर्वात जवळचा ग्रह आहे. सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती? सिक्कीम. तर सिक्कीमची राजधानी बघा गंगटोक. लक्षात ठेवा गंगटोक. कोणतं टोक? गंगटोक. पोंगल हा जो काही सण आहे हा कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर पोंगल बघा हा तमिळनाडूमध्ये आपल्याला साजरा केलेला पाहायला मिळतो. कुठं? तमिळनाडू या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 2 तमिळनाडू. पुढचा प्रश्न पहा. नेक्स्ट बघा महाराष्ट्राची सीमा एकूण बघा 6 राज्यांना भेटलेली आहे. तर खालीलपैकी कोणत्या राज्याचा यामध्ये समावेश होत नाही? तर कोणत्या राज्याचा या ठिकाणी समावेश होत नाही? तर बरोबर उत्तर बघायचं ऑप्शन्स क्रमांक 4 आंध्र प्रदेशची या ठिकाणी बघा समावेश होत नाही. बाकी बघा मध्य प्रदेश, तेलंगणा, गुजरात या तीनही राज्याला बघा या ठिकाणी सीमा टच होते. महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? तर महाराष्ट्राला बघा 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. किती? 720. नेक्स्ट बघा महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा बघा अहमदनगर. ऑप्शन क्रमांक 3 अहमदनगर. महाराष्ट्राचे एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? महाराष्ट्राचे एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? तर 6 प्रशासकीय विभाग आहेत. किती? 6 प्रशासकीय. महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी कोणती? महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी कोणती? ते एकदम फेमस प्रश्न आहे बघा. तापी बघा ही पश्चिम वाहिनी नदी आहे. कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी झालेला आहे? तर कृष्णा नदीचा उगम बघा महाबळेश्वर. ऑप्शन क्रमांक 1 महाबळेश्वर या ठिकाणी झालेला आहे. भामरागड येथील संगमामध्ये कोणत्या नदीचा समावेश होत नाही? तर कोणत्या नदीचा या ठिकाणी समावेश होत नाही? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 प्राणहिता. लक्षात ठेवा भामरागड येथील संगमामध्ये प्राणहिता नदीचा समावेश होत नाही. कोणत्या? प्राणहिता. नेक्स्ट बघा सध्या महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहेत? तर आपल्या सर्वांना माहिती आहे बघा सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये किती आहेत? 36 जिल्हे आहेत. किती? 36. महाराष्ट्रामधील पहिला लोहमार्ग या 2 शहरापासून चालू झाला. तर पहिला लोहमार्ग मित्रांनो मुंबई ते ठाणे दरम्यान चालू झाला. कधी? मुंबई ते ठाणे दरम्यान. नेक्स्ट बघा 0 मैल हे कोणत्या शहरामध्ये? 0 मैल कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? तर नागपूरमध्ये बघा 0 मैल हे स्थित आहे. आंबोली हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर आंबोली आपल्या सर्वांना माहिती बघा हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात ठेवा सर्वाधिक पावसाचं ठिकाण आहे. विदर्भामधील थंड हवेचं ठिकाण कोणतं आहे? विदर्भामधील थंड हवेचं ठिकाण बघा चिखलदरा. ऑप्शन क्रमांक 3 चिखलदरा हे आहे. माळशेज घाट खालीलपैकी कोणत्या महामार्गावर आहे? माळशेज घाट कोणत्या महामार्गावर आहे? तर नगर कल्याण. ऑप्शन क्रमांक 3 नगर कल्याण या महामार्गावरती स्थित आहे. महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता? महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 शेकरू. लक्षात ठेवा शेकरू हा आहे. नेक्स्ट बघा लोणार हे खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर लोणार बघा बुलढाणा जिल्ह्यामध्ये स्थित आहे. कोणत्या? ऑप्शन क्रमांक 2 बुलढाणा या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पुढीलपैकी कोणती नदी ही पश्चिम वाहिनी आहे? कोणती? पश्चिम वाहिनी आहे. तर आपल्या सर्वांना माहिती आहे बघा जी काही नर्मदा नदी मित्रांनो ही पश्चिम वाहिनी आहे. कोणती? नर्मदा. नेक्स्ट क्वेश्चन पहा. मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? तर मिहान हा जो काही औद्योगिक प्रकल्प आहे हा ऑप्शन क्रमांक 3 नागपूर जिल्ह्यामध्ये स्थित आहे. लक्षात ठेवा नागपूरमध्ये स्थित आहे. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो? एकदम सोपा प्रश्न आहे. तर नाशिकमध्ये महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये कुंभमेळा आपल्याला पाहायला मिळतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? तर हे कोणत्या ठिकाणी आहे? नाशिकमध्ये स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 3 नाशिक जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पहा खालीलपैकी महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू कोणतं आहे? खालीलपैकी महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू कोणतं आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ब्लू मॉर्मॉन. लक्षात ठेवा हे महाराष्ट्राचं काय बघा राज्य फुलपाखरू कोणतं? ब्लू मॉर्मॉन. नेक्स्ट पहा पैठण येथील जायकवाडी जलाशयाचं नाव काय आहे? पैठण या ठिकाणामधील जायकवाडी जलाशयाचं नाव काय आहे? तर नाथ सागर. ऑप्शन क्रमांक 1 नाथ सागर ही आहे. पुढचा प्रश्न बघा आल्लापल्ली येथील वनवैभव कशासाठी प्रसिद्ध आहे? आल्लापल्ली येथील वनवैभव कशासाठी प्रसिद्ध आहे? तर हे कशासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन्स क्रमांक 1 सागवान. लक्षात ठेवा सागाचा उपयोग हा महागडे फर्निचरसाठी होत असतो. भारतामधील कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त रबराचं उत्पादन होतं? तर रबराचं उत्पादन बघा केरळ राज्यामध्येच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. कोणत्या ठिकाणी? केरळ राज्यामध्ये. भात संशोधन केंद्र. लक्षात ठेवा भात संशोधन केंद्र टिंबटिंब येथे आहे. तर भात संशोधन केंद्र बघा मित्रांनो कर्जतमध्ये स्थित आहे. लक्षात ठेवा कर्जतमध्ये स्थित आहे.
तर भारताचे नवीन कृषी मंत्री म्हणून बघा अर्जुन मुंडा यांची नियुक्ती करण्यात आली. कोणाची बघा? अर्जुन मुंडा यांची. अर्जुन मुंडा हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते? तर बघा अर्जुन मुंडा बघा झारखंड या राज्याचे कोण होते बघा? मुख्यमंत्री होते. कोणतं राज्य बघा? झारखंड या राज्याचे मुख्यमंत्री होते. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. टाइम मॅगझिनचा पर्सन ऑफ द इयर 2023 पुरस्कार हा कोणाला मिळालेला आहे? तर बघा टेलर स्विफ्ट. लक्षात ठेवायचं आपल्याला, टेलर स्विफ्टला टाइम मॅगझिनचा पर्सन ऑफ द इयर 2023चा जो काही पुरस्कार आहे हा मिळालेला आहे. लक्षात ठेवा, टाइम मॅगझिनचा पर्सन ऑफ द इयर 2023 पुरस्कार कोणाला मिळालेला आहे बघा? टेलर स्विफ्ट यांना हा देण्यात आलेला आहे. तर बघा पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. स्टार मारून लिहून ठेवा, येणाऱ्या पेपरमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल हा. तर बघा मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी खालीलपैकी कोणाची निवड झालेली आहे? तर देवेंद्र कुमार उपाध्याय. लक्षात ठेवायचं आपल्याला, देवेंद्र कुमार उपाध्याय यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवायचं आपल्याला, मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची निवड झालेली आहे? देवेंद्र कुमार उपाध्याय यांची. पुढचा प्रश्न आहे, आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या परिवारामध्ये सामील व्हा. मित्रांनो तुम्ही फालतूचे चॅनल भरपूर सबस्क्राईब केले असतील, त्याचा कवडी मात्र सुद्धा उपयोग नाही, परंतु बघा या ठिकाणामधून आपल्याला एज्युकेशन भेटतं, आपल्याला नोकरी लागणार आहे. त्यामुळे मित्रांनो हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच ऑन करा, कारण की काही मुलं बघा बेल आयकॉन ऑन करीत नाहीत. त्यामुळे बघा नुकसान काय होतं, आपल्याला लेटेस्ट अपडेट कळत नाहीत. त्यामुळे लगेच बेल आयकॉन ऑन करा आणि व्हिडिओला नक्की एक लाईक करा. मित्रांनो लाईक केल्यावर कळतं जी काय माझी मेहनत आहे ती 100% काम करते. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा आपल्या टेलिग्रामची लिंकसुद्धा आपण टाकलेली आहे, त्यावर याची PDF तुम्हाला मिळून जाईल. अगला क्वेश्चन आपके स्क्रीन के ऊपर ये रहा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जे काय जारी केलेलं 100 आणि 75 रुपयाचं जे काही नाणं आहे याचं वजन किती आहे? तर बघा 2.35 ग्रॅम. किती बघा? 2.35 ग्रॅम इतकं याचं वजन आहे. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. भारताच्या नौदल युद्ध नौकेची नेतृत्व करणारी पहिली महिला कोण बनली आहे? पहिली या ठिकाणी विचारलं आपल्याला, पहिली. तर बघा प्रेरणा देवस्थळी. लक्षात ठेवायचं आपल्याला, भारताच्या नौदल युद्ध नौकेचे नेतृत्व करणारी पहिली महिला बनलेली बघा प्रेरणा देवस्थळी. लक्षात ठेवा, प्रेरणा देवस्थळी. पुढचा प्रश्न आहे बघा, फोर्ब्सने जाहीर केलेल्या जगातील 100 शक्तिशाली महिलांच्या यादीमध्ये निर्मला सीतारामन यांचं कितवं स्थान आहे? तर जे काही टॉप 100 आहे यामध्ये निर्मला सीतारामन बघा 32व्या स्थानावर आहे. कितव्या? 32व्या स्थानावर आहे. पुढचा प्रश्न आहे पहा, मिझोरमचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झालेली आहे? मिझोरमचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर बघा लाल दुहोमा. लक्षात ठेवा, लाल दुहोमा यांची नियुक्ती झालेली आहे मिझोरमचे मुख्यमंत्री म्हणून. पुढचा प्रश्न आहे बघा, ॲथलीट ऑफ द इयर. ॲथलीट ऑफ द इयर हा जो काही पुरस्कार आहे हा कोणाला मिळालेला आहे? तर लिओनेल मेस्सी. बघा लिओनेल मेस्सी हा फुटबॉलचा खेळाडू आहे, याला बघा ॲथलीट ऑफ द इयर हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. जागतिक मानवी हक्क दिवस केव्हा साजरा केला जातो? जागतिक मानवी हक्क दिवस बघा 10 डिसेंबरला साजरा केला जातो. कधी? 10 डिसेंबरला जागतिक मानवी हक्क दिवस म्हणून साजरा केला जातो. खालीलपैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. तर बघा 7 डिसेंबरला ध्वज दिन असतो, बरोबर आहे. 10 डिसेंबरला जागतिक मानवी हक्क दिन, एकदम बरोबर. 11 डिसेंबरला युनिसेफ दिवस असतो. 16 डिसेंबरला बघा कारगिल दिवस असतो. हे काय बघा या ठिकाणी चुकीचं दिलेलं आहे. कारगिल दिवस कधी असतो? तर मित्रांनो लक्षात ठेवा, कारगिल दिवस हा 26 जुलैला असतो. कधी? 26 जुलैला कारगिल दिवस असतो. त्यामुळं बघा ही काय बघा अयोग्य जोडी.